अच्छा, उद्देश म्हणजे काय असतं? मला ते विचारायला शब्द आला आता. What is उद्देश? उद्देश म्हणजे काय असतं? उद्देश मतलब गोल ना, एम ना. आणि ध्येय म्हणजे ते पण ते ध्येय म्हणतो ना आपण, ते पण गोल, ते पण उद्देश. आम्ही तेच म्हणतो, त्याचं काय तुझा शुभ उद्देश म्हणतो. ओपिनियन. ओके, ओपिनियन, व्यू त्याचा आपला व्यू. चला सर प्लीज, वन ऑफ द इजीएस्ट प्रोडक्शन बजट, परचेज बजट और उसके बाद हम सेल बजट कर लेंगे. सर ये चैप्टर बड़ा चैप्टर है सर. वंस दिस चैप्टर इज ओवर अगेन आई एम टेलिंग यू, ये कम से कम चैप्टर 30 मार्क के लिए आ सकता है. 30 मार्क्स साठी पण हा क्वेश्चन येऊ शकतो. बघितलं इंटिग्रेटेड, नॉन इंटिग्रेटेड, वैष्णवी इंटिग्रेट 15 मार्काला आला आणि नॉन इंटिग्रेट 15 मार्काला, वेगवेगळे आले. ते पण ऑप्शन मध्ये नाही, वेगवेगळे आले. बरोबर ना? तसंच हाच टॉपिक आहे. फ्लेक्सिबल, कॅश, प्रोडक्शन, परचेज, सेल, टोटल 4-5 बजेट आहे इसमें से. ओके, फ्लेक्सिबल अपन सुरुवातीला केल्यानंतर काय करायचं आहे? प्रोडक्शन बजट. सो व्हाट इज प्रोडक्शन बजट? देखो हम लोग क्या कर रहे हैं मालूम है कि फ्यूचर में कितना प्रोडक्शन करना है. अब प्रोडक्शन किसका होता है? फिनिश गुड्स का. फ्यूचर में कितना प्रोडक्शन करने का है, मीन्स किती प्रोडक्शन आपण करणार आहोत फ्यूचर मध्ये, त्याचं आतापासून बजेट बनवायचं आहे. इट इज एक्सपेक्टेड फॉर फ्यूचर. रिमेंबर, जेवढे पण आपण बजेट बनवले, कॅश बजेट, फ्लेक्सिबल, दिस इज फॉर फ्यूचर. बजेट इज नॉट फॉर द पास्ट, बजेट इज ऑलवेज फॉर द फ्यूचर. अभी आपने डिसाइड किया रहेगा आप लोग मनाली जा रहे हैं सर. शुभम जाते हैं मनाली? नहीं. वैष्णवी तुम्ही जाऊ ना रे मनालीला, परत कशाला जाते? हा, किती बजेट आहे तुझं? म्हणजे कॉलेज नंतर टोटल. हा, टोटल सांग ना. कॉलेज मध्ये किती मागताय तुझ्याकडनं? 14,500. मग तुझं पण असेल वरचा काहीतरी खर्च, घरातल्या लोकांनी सांगितलं असेल. आणि माझं एक ऍड कर त्याच्यात, मला हे पाहिजे एप्पल साइडर विनेगर. हाँ, कोई तो भी एक लेकर आओ, सब लोग मत लेकर आ जाना. नाहीतर मला ती एक बॉटल संपत नाही अजून. एक कोई भी म्हणजे जिसको भी याद रहेगा, एक फक्त एक बॉटल आना थी एप्पल साइडर विनेगर. आई विल जीपे यू 600 रुपीज ऑन द स्पॉट. आप लोग गए हो तो हर दुकान पे मिलता है. कांच का बॉटल लेने का, प्लास्टिक वाला नहीं, कांच का लेने का. तर तो एक बजेट वाढेल, पण आई विल रिफंड यू. डोंट वरी. हा, किती तुझं बजेट आहे तसं? म्हणजे 10,000 रुपये तुझ्या खिशातनं, म्हणजे ते स्वेटर वगैरे सगळं वगैरे घेऊन तुला. मी स्वेटर देऊन तुला पाहिजे तर माझं नाही. मैंने वो स्वेटर स्पेशली लिया था. 8,000 रुपीज का स्वेटर था वो. म्हणजे इथूनच घेऊन घेतलेलं मी, कारण तिथे मी ऐकलं थंडी मायनस मध्ये असते. मी बाबा स्वेटर घेऊन लावूया, डॉक्टरांना पैसे देण्याची ऐवजी हे खरेदी करू. अब वो स्वेटर ऐसा है नहीं जो 10 साल चलेगा, म्हणजे एकदम फुल जिपर टाइप है. वो पिक्चर में पहनते ना वैसा वाला है. हाँ, पण त्याला एवढी नजर लागली ना, तुला खरं सांगतो, म्हणजे खराब नहीं हुआ है. एक्चुअली वी वेंट टू मणिकर्ण, वो सॉरी मणिकर्ण, वो है ना उधर गरम पाणी का भाप, गुरुद्वारा के इधर. हा, तिथे शिवजीचं हे नाही का, महादेव यांचं ते बनवलंय ते स्टॅच्यू. हा, पाणी असं एकदम. और उधर ना त्या तुम्ही तिथे जाणार, आता तुम्हाला समजेल. नाही जाणार तिथे स्पॉट, आणि तो हा स्पॉट खरं सांगतो मस्त मजा आहे. अरे खूप मजा आहे तिथे. अरे भारी स्पॉट आहे ते. आणि मेन मनाली पासून मी 15-10 मिनिटं घेतो तुमची. मनाली पासून ना तिथून खाली उतरतो आपण, म्हणजे जवळजवळ 1-1.5 तासाचा तो जर्नी. पण ते करा नक्की. गुरुद्वारा आहे तिथे, जेवण फुकट जेवण आहे. म्हणजे कॉलेजवाल्यांना पण सांगा, म्हणजे कॉलेजवाल्यांना पण सांगा की आमचं एक वेळेचं जेवण फुकट होईल ना, कशाला तुम्ही पैसे घालवत आहे. आणि हा, जेवण असतं तिथे प्रॉपर, डाळ भात वगैरे असं एकदम फ्री मध्ये. आणि तिथे म्हणजे स्टोरी आहे, तिथे गरम पाणी का आलंय माहिती का स्टोरी? पार्वतीचं ते हे आहे ना, जे पार्वती देवी, हा, तिची अंगठी ना म्हणजे पडलेली त्या पाण्यात. तिथे ते राहायला होते, तर ते पाण्यात पडली, तर ते भेटत नव्हतं. म्हणजे तर झालं काय, तिथे स्टोरी पण लिहिली. महादेवांनी मग त्या भरपूर सगळ्यांना सांगितलं की बाबा पाण्यात ना मणी आहे, म्हणजे ते काढा कोणीतरी. मग कोणाला भेटत नव्हते. मग काय झालं माहितीये का, ते शेषनाग होता ना, शेषनाग, विष्णूजीचा जो शेषनाग, त्याला 7 घेत बघा, 5 का 7. मग त्यांनी फूक मारली अशी,
आणि एवढा जोरात फूट मारले की जेवढे पूर्ण पाण्यात जेवढे मणी होते ना अख्ख्या ते सगळे बाहेर आले आणि एवढी जोरात फूट मारली की ते अजून तर पाणी गरम आहे, अजून तर पाणी गरम आहे. म्हणजे बघा ते पाणीमध्ये असं भात टाकतात आणि ते जो जेवण चालू असतो ना असे त्या टोप आणि असे भरलेले असतात त्या पाणीमध्ये एवढं गरम पाणी म्हणजे 10 ते 15 मिनिटात ते भात पूर्ण उकडून म्हणजे हे होतात. आणि काही जण असं घरी पण घेऊन जातात भात ना हे पाण्यात हे टाकून म्हणजे छोटासा घेऊन जातात असं म्हणजे आणि आपल्या घरात ते ठेवतात. म्हणजे वो तो करू सर, अरे बेस्ट आहे बस एकदम वो तो करना ही चाहिए म्हणजे ती सांगतो. आणि मग तिथे काय मी गेल्यानंतर ना तिथे ना काहीतरी लागलं आणि ते सुटत नाहीये त्या जॅकेटवर. व्हाईट कलरचं होतं ते काहीतरी म्हणजे पेंट होता आणि तिथे पेंट पण चालू होतं माझ्यामध्ये. तर पेंट तो इथे लागला आणि तो अजून पेंट तो जात नाहीये त्या जॅकेटवर. म्हणजे खूप चांगला म्हणजे तुला पाहिजे असेल जॅकेटचा खर्च कमी होईल तुझा. आय विल गिव्ह यू डोंट वरी. मस्त जॅकेट आहे सर, मला खूप आवडलं. तुला तुझ्या बॉडी अनुसार येईल असं. मी ते खूप इथून जाताना ग आणि फुल प्रोव्हिजन में जाने का सर, फुल प्रोव्हिजन. तू घेतो का थोडीशी? नाही म्हणजे फ्रेंड वगैरे घेतात का? मी आई एम जस्ट आस्किंग सर, अभी छुपाने का कुछ है ही नहीं उसमें, बच्चे लोग लेते हैं मेरे को मालूम है. तर गेल्या तुमचं ते पिकनिक गेलेली ना आता मनालीला, गेल्या वर्षी गेले तेव्हा पण मला सगळे केसेस समजले. म्हणजे उधर कैसे -2, -3 वो लोग सर मतलब मी बघितलं आमच्या रूमच्या बाजूला ना म्हणजे ते रम पीत होते. रम इज टू हॉट फॉर दी बॉडी ना असं. म्हणजे ब्रँडी वगैरे असतं ना ते मुलांना पण देतात बघ, ते छोटी ते खोकला बिकला झाला ते हॉटेलवालेच प्रोव्हाइड करत होते. हॉटेल म्हणजे गरम पाण्यामध्ये ते टाकून ते प्रोव्हाइड करत होते. काय म्हणून हे काय म्हणतात गरम होते बच्चे लोग गरम म्हणजे ठंडी एवढी ना की आईस डायरेक्ट आईस ना छत के ऊपर आईस डायरेक्ट. म्हणजे आपल्या पत्रे जे असतात ना त्याच्यावर डायरेक्ट आपले सोचो रातभर उसमें देणे वाले रात्रभर तिथेच म्हणजे आईस वर आणि आपण खाली. तर आम्ही काय केलं आम्हाला रमबीत नको बाबा आम्हाला हिटर आणून दे. आम्ही 2 हिटर घेतले असे माझ्या बाजूला आणि वाईफच्या बाजूला आणि म्हणजे आमची छोटी होती तिला पण एक दिलं. म्हणजे तिघांना आम्ही असं बाजूला आम्ही एक तर त्यांनी प्रोव्हाइड केलेलं फ्री. आम्ही 2 लिटर हे घेतले भाड्याने घेतले 300 रुपये दिवसाचे होते लिटरचे. म्हणजे मनाली इज गुड, मजा आता है सर, बहुत मजा आता है. उधर माल रोड करके माल रोड में जाने का रोज जाने का माल रोड तिथे शूट करायची आहे. शूट म्हणतो ना शूट करणे का माझा माल रोड आहे. काय तुम्ही तर दिले असेल ते मार्केट आहे पूर्ण अख्खा मार्केट आहे. अरे काय मजा आहे. आमच्या हॉटेलवरनं ते 5 मिनिटावर होतं. आम्ही रोज जेवल्यानंतर आम्ही रोज फिरायला जायचो तिथे आणि शूट करायला तिथे. कारण ते माल रोड कसं आजूबाजूला डोंगर आहे आणि ते डोंगर म्हणजे पूर्ण आईस त्याच्यावर आणि मध्ये तो मार्केट. तर मजा येते. म्हणजे ते 2-4 स्पॉट तुम्ही घ्या पहिले यूट्यूब बघा काय आणि मग तिथे तुम्ही त्याच ठिकाणी जर तुम्ही जा त्याला हे गुरुद्वारा तिथे नक्की जातो असं. आओ सर हम लोग अपने टॉपिक पे आए. वो जैकेट से हम कहाँ चले. पण जैकेट पाहिजे तर म्हणजे तुझा खर्च अभी देखो 22,000 का बजट बताए. अभी ये बजट क्या खर्चा हो गया है कि होने वाला है सर. तो वही है हम लोग बजट क्यों बना रहे फ्युचर साठी बनवतोय. पण तुझा हा बजेट वाढू पण शकतो. आता तू 22,000 म्हणतोय पण तुझ्या खिशात तू थोडेसे एक्स्ट्रा घेऊनच जाणार किंवा घरातून मागवणार पण. दॅट इज लोन. आपण लोन लिया अपन बढ़ गया खर्चा तो लोन लेना पड़ेगा, घर से मंगाना पड़ेगा, ओवरड्राफ्ट करना पड़ेगा. गेटिंग ऑन. कभी झाला तर ठीक है काय प्रॉब्लम नहीं है. अभी खर्चा अगर 20 के अंदर ही कर दिया 22 के अंदर ही कर दिया तो ठीक है. पण तसं नाही होणार. फुल लाइक जियो सर लास्ट ईयर प्रोडक्शन बजट. चलो देखते व्हाट इज प्रोडक्शन बजट कि फ्यूचर में कितना फिनिश गुड्स बनाने का है. प्रमिला समजलं. फ्यूचर मध्ये म्हणजे येणाऱ्या 6 महिन्यात येणाऱ्या 3 महिन्यात ते मेंशन करते 3 महीने बनवा 6 महीने बनवा वर्षभराचा बनवा. लेकिन बजट पूरे साल का नहीं आता है. तो मैक्स टू मैक्स 6 महीने का आता है. आपने देखा असेल 3 मंथ्स 4 मंथ्स किंवा 6 महिन्यापर्यंत बजट. तो प्रोडक्शन बजट क्यों बना रहे सर. फिनिश गुड्स कितना बनाते सर. फिनिश गुड्स रिमेंबर प्रोडक्शन बजेट इज ऑलवेज फॉर फिनिश गुड्स किती बनवायचे आपल्याला. हाउ मच युनिट्स ऑफ फिनिश गुड्स टू बी प्रोड्यूस्ड म्हणजे किती प्रोड्यूस करायचे. अच्छा फिर परचेस बजेट किसके लिए बनाएंगे सर. रॉ मटेरियल किती परचेस करायचं आहे आपल्याला हे प्रोडक्शन करण्यासाठी
ये प्रोडक्शन पूरा करने के लिए कितना रॉ मटेरियल परचेस करना पड़ेगा, म्हणजे अपने को एक साथ दोनों बजेट पूछने वाले. प्रोडक्शन बजेट सिंगल कधी येत नाही. प्रोडक्शन बजेट जर आलं तर त्यासोबत तुम्हाला परचेस बजेट नक्की येणार. सो वी हॅव टू प्रिपेअर टू बजेट्स, प्रोडक्शन बजेट फॉर फिनिश गुड्स एंड परचेज बजेट फॉर रॉ मटेरियल. तो लक्षात ठेवा, रॉ मटेरियल का इंफॉर्मेशन दिया किसके लिए यूज होगा, परचेज बजेट के लिए. फिनिश गुड्स का इंफॉर्मेशन किसके लिए यूज होगा, प्रोडक्शन. म्हणजे जिथे फिनिश गुड्स आलं, फिनिश गुड्स ची इंफॉर्मेशन आली, फिनिश गुड्स का इंफॉर्मेशन किधर भी दिखा, समझ जाने का वो प्रोडक्शन बजेट के लिए, और रॉ मटेरियल का इंफॉर्मेशन आया वो सब परचेज बजेट के लिए. ठीक है. सो प्लीज अब प्रोडक्शन कितना होगा उसके लिए एक फॉर्मूला है, लिखना सर वहां पे मेरे साथ साथ फॉर्मूला लिखूं क्या. प्रोडक्शन बजेट आएगा. लाइट आएगा. थोड़ा टॉर्च चालू करो ना. एक मिनट स्टूडेंट, एक